नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या नंदिनीला म्हणते खरंच खूप छान प्लॅन आहे, मी सगळ्यांना जाऊन सांगते. तर नंदिनी म्हणते हो हो तू तोपर्यंत सगळ्यांना सांग, मी थोडा वेळ झोपते. तर आता काव्या म्हणते झोपते, तर नंदिनी म्हणते की हो मी थोडा वेळ झोपते. म्हणजे जीवा आता उठतील ना त्यावेळी त्यांना वाटायला हवं की मी खरंच झोपली आहे. मग आता जीवा बाहेर जातील त्यानंतर मी हळूच बाहेर पडेन. आवडला की नाही प्लॅन? तर आता काव्या म्हणू लागते हुशार आहात माझ्या थोरल्या जाऊबाई. असं म्हणत आता नंदिनीला काव्या म्हणू लागते लवकर ये, तुम्ही वाट बघते. असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. तर नंदिनी म्हणू लागते हॅपी होली. नंदिनीचे जीवा आज तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि खरंच खूप छान रंग भरले आहेत, परंतु आज मात्र थोडी मस्ती अलाउड आहे. असं म्हणत नंदिनी आणि काव्याचा एक भन्नाट प्लॅन असतो. तर दुसरीकडे इथे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीचे वडील शारदाताईंना आवाज देत म्हणतात शारदा अगं नाश्ता घेऊन ये. शारदाताई म्हणतात हा घ्या तुमचा नाश्ता. आता ज्यावेळी नंदिनीचे वडील तो नाश्ता पाहतात तर त्या ठिकाणी रंग असतो. तर ते म्हणू लागतात हे काय? तर शारदाताई आता नंदिनीच्या वडिलांना रंग लावतात आणि म्हणू लागतात हॅपी होली तय्यबली. तर आता नंदिनीचे वडील सुद्धा शारदाताईंना रंग लावत म्हणतात हॅपी होली तय्यबली की बेगम. तर त्यानंतर नंदिनीचे वडील म्हणतात हे काय? आता तुझ्या जावयाने तुला सुद्धा मला असं विचित्र नावाने हाक मारायचं वेळ लावलंय का? तर शारदाताई म्हणतात की हो शहाणपणावर जग चालतं. तर आता नंदिनीचे वडील ते वाक्य पूर्ण करत म्हणतात परंतु प्रेमाच्या दुनियेत वेडच लागतं. तर दोघंही खूप खुश असतात. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात बरं आजचा नक्की काय ठरलं आहे, काय बेत आहे? तर आता शारदाताई म्हणू लागतात सगळं काही पोरींनीच ठरवलं आहे. म्हणजे नंदिनीचा फोन आला होता, ती मला म्हणाली की मला आज म्हणजे आम्हा सगळ्यांनाच आज तुझ्या आजची पुरणपोळी हवी आहे. तर आता नंदिनीचे वडील खुश होतात आणि म्हणू लागतात पुरणपोळी. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं चक्क जीवा किचनमध्ये वावरत असतो आणि तेही पुरणपोळ्या बनवत असतो. तर आता जीवा म्हणू लागतो वा पुरणपोळ्यांचा बेत म्हणजे खरंच कमाल आहे. आणि आता तर या पुरणपोळ्यांवर साजूक तूप म्हणजे वेडच. म्हणजे आता ज्यावेळी माझी ही चकाचक बाई ह्या पुरणपोळ्या खाईल ना तर खरंच तिला वेड लागेल वेड. तर त्याचवेळी जीवाला असं बोलताना पाहून पार्थ त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो काय झालंय असा वेड्यासारखाच एकटाच बडबडतोयस? तर जीवा म्हणू लागतो अरे बडे भैया हॅपी होली. तर पार्थ म्हणतो रंगपंचमीच्या तुलाही शुभेच्छा, पण तू काय करतोयस? पुरणपोळ्या बनवतोयस? तर जीवा म्हणतो की हो फक्त पुरणपोळी नाही तर जीवा स्पेशल जीवा स्टाईल पुरणपोळी आणि जी सगळ्यांनाच आवडेल. म्हणजे आपण दरवर्षी देशमुख बॉयज बाहेर जाऊन अगदी धुळवड गाजवतो आणि आपली म्हातारी. पार्थ म्हणतो काय? तर आता जीवा म्हणतो अरे म्हणजे आपली गरीब गाय आपली माऊली ती मात्र ह्या सगळ्या गरमीमध्ये आपल्यासाठी आपल्या आवडीचा पदार्थ बनवत असते, पुरणपोळी कटाची आमटी बाकी सगळे पदार्थ. मग मी यावर्षी म्हटलं की दरवर्षी आपण आपल्या आईलाच का त्रास द्यावा, त्यापेक्षा यावर्षी पुरणपोळ्या मी बनवणार आणि कटाची आमटी तू बनवणार. म्हणजे आई सुद्धा खुश आणि बायको सुद्धा खुश. तर पार्थ म्हणतो हो का? बायकोला काम पडू नये, तिला त्रास होऊ नये म्हणून हे सगळं काही सुचलंय ना? तर जीवा म्हणतो अरे बडे भैया मला सुचलं तरी, पण तुझं काय? तुला तर उठवायला आलो तर त्या बोक्यावर ढँग टाकून झोपला होतास. तर पार्थ म्हणू लागतो कारण माझी मांजर गायब झाली होती ना. तर जीवा म्हणतो पण माझी चकाचक बाई मात्र गाढ झोपली आहे. म्हटलं बायको एवढी गाढ झोपली आहे तर तिच्यासाठी खास पुरणपोळ्या बनवाव्यात, म्हणजे ती सुद्धा खुश होईल आणि चार चौकात आपलं कौतुक सुद्धा करील की आपल्या नवऱ्यांनी आपल्यासाठी काय काय केलं हे सांगतील ना सगळ्यांना की बाई आमचा नवरा काही झोपत नाही, सणासुदीला कामही करतो, फक्त ताणून झोपत नाही. तर आज पुरणपोळ्या सुद्धा आपल्या नवऱ्यांनीच बनवल्या आहे असं कौतुक ऐकायला तरी मिळेल ना. असं म्हणत अगदी ते कौतुक मिळावं आणि ते कौतुक आपल्या बायकांच्या तोंडून ऐकायला मिळावं यासाठी जीवाचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी तो पार्थलाही सामील करून घेतो. आता पार्थ त्याला काही सांगायला जाणार तर जीवा म्हणतो आता तू काही बोलत बसू नकोस, डाळ शिजत टाकली आहे, आता ते पाणी काढून घे आणि कटाची आमटी बनवायला घे. तर जीवा म्हणू लागतो आज आपण असा स्वयंपाक बनवूयात ना की सगळे देशमुख बोटं अगदी चाटत बसतील. तर आता पार्थ म्हणू लागतो बोटं चाटत बसले असते पण ते घरात असते तर ना. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो काय कुठे गेले आहेत सगळे? तर पार्थ म्हणतो माझं अंग दुखत होतं म्हणून मी उशिरा उठलो, त्या अगोदरच माझी मांजर गायब होती, बाहेर येऊन बघितलं तर आई बाबा सुद्धा नव्हती, मिथून काकाही नव्हता आणि त्यानंतर तुझ्या खोलीत जाऊन बघितलं तर नंदिनी सुद्धा नव्हती, म्हणजे घरात कोणीच नाहीयेत आणि म्हणून मी इथे आलो. तर इथे तू किचनमध्ये
पुरणपोळ्या बनवतोयस? तर जीवा म्हणतो, अरे बडे भैया, तू एवढं पण विसरलास का? अरे आज धुळवड आहे. मग होळी खेळण्यासाठी सगळेजण गच्चीवर जमले असतील. तर पार्थ म्हणतो, अरे पण गच्चीवर कशी होळी खेळतील? अरे कोणाचाच आवाज येत नाहीये. म्हणजे गरबा सायलेंट ऐकला होता, परंतु धुळवड सायलेंट शक्यच नाही. तर आता पार्थ जीवाला म्हणतो, परंतु घरात खरंच कोणी नाहीये. तर जीवा म्हणतो, लागली पैज 500 रुपयाची. चल मी तुला सांगतो की सगळेजण गच्चीतच असणार. तर पार्थ म्हणतो, चल मग बघूयात. अगोदर तो गॅस बंद कर, नाहीतर आपण दिसायचो नाही. तर जीवा म्हणतो, माझी पुरणपोळी दिसायची नाही, कारण सकाळपासून एवढ्या मेहनतीने बनवली आहे. असं म्हणत आता जीवा पुरणपोळी उतरून ठेवतो, गॅस बंद करतो आणि दोघेही आता गच्चीवर निघालेले असतात. तर त्याचवेळी त्यांना पहिली चिठ्ठी सापडते. त्यामध्ये लिहिलेलं असतं, फ्रॉम नंदिनी काव्या. तर आता पार्थ म्हणतो, अरे हे बघ, पुढे दुसरी चिठ्ठी आहे. आता दुसरी चिठ्ठी हातात घेतात. तर त्यावर लिहिलेलं असतं, घरात नाही कोणी, घरातलं सारं पाणी गेलं कुठं, जिथे आलं तिथेच. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही काही सापडत नसतं. तर त्याच्या पुढे आता पार्थला दिसते ती दुसरी चिठ्ठी. त्यावर लिहिलेलं असतं, सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेला परतुनी डोंगराकडे. जीवा पार्थला विचारतो, म्हणजे? तर पार्थ म्हणतो, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, म्हणजे काय अर्थ आहे याला? आता दोघंही पुन्हा पुन्हा कोडी वाचण्याचा प्रयत्न करतात, ती सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु दोघांनाही काही कोडी सुटत नसतात. तर आता पार्थ म्हणू लागतो, या बायका कसली कोडी टाकतील, काहीच त्याचा नेम लागणार नाही. तर जीवा म्हणतो, खरंच कठीण आहेत या तय्यबलीच्या म्हणजे मोहितेंच्या मुली. तर आता पार्थ पुन्हा एकदा कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतो, ती चिठ्ठी वाचतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे, म्हणजेच दोन्ही मुली परतुनी पुन्हा एकदा माहेरी गेल्यात. तर आता जीवा म्हणतो, म्हणजे दोघेही मोहितेंच्या घरी गेले आहेत. तर पार्थ म्हणतो, फक्त दोघेच नाहीत, तर आपल्या घरचेही सगळे गेलेत. चल चल आपणही आवरूयात, तयार होऊयात आणि मोहितेंच्या घरी जाऊयात. असं म्हणत आता जीवा आणि पार्थ घाईघाईने तयार होण्यासाठी जातात. तर आता घाईघाईने जीवा सुद्धा खाली उतरत असतो. तर पार्थ म्हणतो, तू अगोदर वर जा, तयार हो आणि मग दे मला माझे 500 रुपये. तर जीवा म्हणतो, याला तर 500 रुपयाची पडली आहे. असं म्हणत दोघंही घाईघाईने तयार होण्यासाठी जातात. आता दोघंही अगदी टकाटक तयार होऊन मोहितेंच्या घरी आलेले असतात. तर आता पार्थ आणि जीवा बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर त्यांना खूप बरं वाटत असतं. जीवा म्हणू लागतो, कितीतरी दिवसानंतर आपण इथे आलो आहोत. पार्थ म्हणतो, हो ना, कितीतरी दिवसानंतर आपण पुन्हा एकदा मोहितेंच्या घरी आलो आहोत. जीवा म्हणतो, मोहितेंच्या लेखी दोघेही घरातच असतील. असं म्हणत आता बेल वाजवतात. आता जोर जोरात बेल वाजवत असतात. तर जीवा पार्थला म्हणू लागतो, अशी बेल वाजवली ना की तय्यबली चिडायचा. तर पार्थ म्हणतो, पण ते काही असू दे, आज मला माझ्या मांजरीला काव्याला पहिला रंग लावायला मिळणार. तर जीवा म्हणतो, आणि मला माझ्या चकाचक बाईला. असं म्हणत दोघंही खुश असतात. तर आता जीवा म्हणू लागतो, परंतु खरं सांगू का, ज्यावेळी मी इथे यायचो ना, त्यावेळी इथे गुड्डू उभा असायचा. आज खरंच मी त्याला मिस करतो आहे, परंतु हे काय, कोणीच दरवाजा उघडत नाहीयेत. असं म्हणत आता दोघेही आपापल्या बायकांना हाक मारू लागतात. जीवा नंदिनीला हाक मारत असतो, तर पार्थ काव्याला, परंतु कोणीही दरवाजा उघडत नसतं. तर आता पार्थ म्हणू लागतो, नक्की काय झोल आहे? तर जीवा म्हणू लागतो, मला तरी वाटते की हे सगळं काही त्या तय्यबलीचं प्लॅन असणार. तर पार्थ म्हणतो, नाही रे, असं कसं होईल? ते चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना, ती कोडी नदीकडून डोंगराकडे, डोंगराकडून नदीकडे. आता हे दोघेही विचार करत असतात आणि त्याच वेळी नंदिनी जीवाच्या डोक्यावर बादलीभर रंगाचं पाणी ओतत मोठ्यानेच म्हणते, हॅप्पी होली. आता मात्र दोघंही वरती पाहतात. तर त्या क्षणी काव्यासुद्धा पार्थच्या अंगावर बादलीवर कलरचं पाणी ओतते आणि मोठ्यानेच म्हणते, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता जीवा आणि पार्थला काही कळण्या अगोदरच नंदिनी आणि काव्याने आपला डाव साध्य केलेला असतो आणि या दोघांनाही अगदी पाण्याने चिंब भिजवलेलं असतं आणि शेवटी दोघींनीही पहिला रंग आपल्या नवऱ्यांनाच लावलेला असतो. आता यामध्ये नंदिनी आणि काव्य जिंकलेले असतात. आता त्या दोघांची अवस्था पाहून या दोघीही हसू लागतात. इकडे मात्र पार्थ आणि जीवा थक्क होतात की आपण ठरवलं होतं की आपण अगोदर रंग लावायचा, परंतु काव्य आणि नंदिनीने अगोदर रंग लावून त्यांचा प्लॅन उधळलेला असतो. तर पार्थ मोठ्यानेच म्हणतो, काव्या, मला अगोदर तुम्हाला रंग लावायचा आहे. तर जीवा म्हणतो, चकाचक बाई, मला तुला अगोदर रंग लावायचा आहे, दोघींनी खाली या बघू. तर आता नंदिनी आणि काव्य नकार देत म्हणतात, नाही नाही, आम्ही काही खाली येणार नाही. तर आता पार्थ मोठ्यानेच ओरडत म्हणतो, प्लीज खाली ये. परंतु काव्या म्हणते, नाही, मी काही खाली येणार नाही. तर जीवा म्हणतो, बडे भैया, मला माहित आहे ना घरात कुठून जायचं, चल चल मी तुला दाखवतो. असं म्हणत आता जीवा पार्थला खिडकीकडे घेऊन येतो. आता खिडकीची काच उघडण्याचा प्रयत्न
प्रयत्न करतो, परंतु तोही प्लॅन असफल होतो. परंतु त्याचवेळी देशमुखांच्या घरचे आणि मोहितेंच्या घरचे सर्वच जण तिथे येतात आणि जीवा आणि पार्थला रंगांची उधळण करत पूर्णपणे रंगाने रंगवून टाकतात. आता मानिनीताई, मिथुन काका तर एवढंच नाही, वसू आत्या आणि रम्याही आलेल्या असतात. आता त्यात नंदिनीचे आई वडीलही सामील होतात आणि जीवा आणि पार्थची अशी काही अवस्था करतात की त्यांना समोरचं दिसणंही कठीण झालेलं असतं. आणि त्याचवेळी काव्या आणि नंदिनी त्या ठिकाणी येतात. तर काव्या पार्थला रंग लावते आणि नंदिनी जीवाला. आता इथेही त्या दोघांना रंग लावलेला असतो आणि होळीच्या शुभेच्छाही दिलेल्या असतात. तर आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणू लागते, वा वा, खरंच खूप छान दिसताय. तर आता काव्यासुद्धा म्हणू लागते, हो ना, किती छान दिसताय. तर आता नंदिनी म्हणते, मी असं ऐकलं होतं की जीवा सर्वांनाच जास्त रंगवतात. तर आता जीवा मात्र शांतच असतो. तर काव्या म्हणते, हो ना अगं ताई, मी सुद्धा असंच ऐकलं होतं की देशमुख बॉईज कोणालाच सोडत नाहीत, ते चांगलाच रंग लावतात. परंतु आता काय झालंय ग? तर पार्थ म्हणू लागतो, चांगलाच अटॅक केलाय तुम्ही आमच्यावर, आम्हाला वाटलंही नव्हतं की तुम्ही असं काहीतरी कराल. तर नंदिनी म्हणू लागतो, मग काय झालं, हीच तर मोहितेंच्या मुलींची खासियत आहे. तर त्यानंतर आता मिथुन काका म्हणू लागतात, अरे आता वाट कसली बघताय, तुम्ही तुमच्या बायकांना कलर लावा. आता रंग लावायला जीवा आणि पार्थ जातात खरे, परंतु हातात काही रंग नसतात. तर त्यावेळी आता मिथुन काका त्यांच्यावर हसत म्हणतात, अरे रर, लढाईला गेल्यात परंतु हातात काही हत्यारही नाही आहेत, अरे काय हे तुम्ही. तर आता सर्वच जण त्यांच्यावर हसत असतात. तर पार्थ म्हणू लागतो, यांना असं वाटते की आपल्या हातात रंगच नाही आहेत. तर जीवा म्हणतो, यांना असं वाटते की देशमुख बॉईज फक्त 2च आहेत. तर त्याच वेळी तिथे युग आलेला असतो आणि युग रंग घेऊन आलेला असतो. आता युगच्या हातातील रंग घेऊन जीवा आणि पार्थ नंदिनी आणि काव्याला लावणार, परंतु आता सर्वच जण तिथून पळत सुटतात. परंतु शेवटी जीवा नंदिनीला आणि पार्थ काव्याला रंग लावतोच. आता रंगांची उधळण करत संपूर्ण देशमुख आणि मोहिते कुटुंब एकत्र येत होळीची मज्जा घेत असतात. होळीचे रंग उधळत सर्वच जण होळीचे खेळ खेळत असतात. जीवा नंदिनीच्या रंगात हरवून गेलेला असतो, तर पार्थ काव्याच्या रंगात. आता चौघही एवढे छान पद्धतीने आपल्या नवीन आयुष्यात रंग उधळत असतात आणि होळीचा आनंद लुटत असतात. आता सर्वच जण एकत्र येऊन होळीचे खेळ खेळत असतात. त्यात देशमुखांचं कुटुंब आणि मोहित्यांचं कुटुंब सगळेच जण गाण्याच्या तालावर डान्स करत असतात. तर इकडे पार्थ काव्याला उचलून घेतो. तर काव्या आता पार्थमध्ये हरवून गेलेली असते. ती पार्थच्या गालाला पुन्हा एकदा रंग लावते आणि दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला रंग लावते. आता दोघंही एकमेकांच्या रंगात हरवून गेलेले असतात. आता पार्थ पुन्हा एकदा काव्याच्या डोक्यामध्ये लाल रंगाचा कलर भरत, लाल सिंदूर भरत आता पुन्हा एकदा त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. सर्वच जण एकत्र येऊन खूप छान पद्धतीने होळीचा सण साजरा करत असतात. आता यामध्ये रम्यही सामील झालेली असते. इकडे मात्र जीवा आणि नंदिनी एका बाजूला, तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ, काव्यार्थ आणि जीवानंदिनीचा या रंगपंचमीला एक नवीन उत्साह आणि एक नवीन प्रवास पाहायला मिळतो. खरं तर आता चौघही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि चौघही या होळीची मज्जाही घेत असतात. आता होळी खेळून झाल्यानंतर सर्वच जण एकत्र बसतात. आता सर्वच जण पार्थ आणि जीवावर हसू लागतात. मानिनीताई म्हणू लागतात, बघा बघा चेहरे कसे झाले आहेत, पण काही म्हणा, आपल्या सुना मात्र हुशारच आहेत, त्यांनी काय मस्त बकरा बनवला आहे असं म्हणत मानिनीताई जीवा आणि पार्थकडे पाहतात. त्यांची ती अवस्था पाहून सगळ्यांनाच हसू येत असतं. तर नंदिनी म्हणू लागते, ही तर आमची दरवर्षीची परंपरा आहे, आम्ही वर्षात एकाला तरी बकरा बनवतोच. तर काव्य म्हणू लागते, पण नंदिनीताई, या वर्षी एक नाही तर 2 बकरे केले आहेत आपण असं म्हणत काव्य जीवा आणि पार्थकडे पाहू लागते. दोघेही थोडे रुसलेले असतात आणि सर्वच जण त्यांच्यावर हसत असतात. मानिनीताई म्हणतात, बघा बघा 2 बकरे आणि त्यांचे चेहरे बघा कसे झाले आहेत. तर जीवा पार्थला म्हणतो, मला थोडं बोलायचं आहे. तर पार्थ म्हणतो, मलाही थोडं बोलायचं आहे असं म्हणत दोघेही तिथून निघून जातात. तर मानिनीताई म्हणतात, बोला बोला बाई, काहीतरी प्लॅनिंग वगैरे करायला तर गेले नाही आहेत ना असं म्हणत सर्वच जण हसू लागतात. तिथे सर्वच जण एकत्र बसून एन्जॉय करत असतात. एकत्र बसून तिथे आणलेले सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. तर मिथुन काका म्हणू लागतात, पण काही म्हणा, शिकलेली सून भाग्याची खून. तर जीवा म्हणू लागतो, बघितलंस का बडे भैया दोघेही कशा दात काढतायत. तर पार्थ म्हणतो, हो ना, जावयांना काही किंमतच राहिली नाही, सगळ्यांनी आपला बकरा बनवला आहे असं म्हणत दोघेही थोडे चिडलेले असतात. तर जीवा म्हणतो, हो बघ ना कसे जोक करतायत. तर पार्थ म्हणतो, यांना जोक सुटतायत जोक. तर जीवा म्हणतो, पण आपणही दाखवून देऊ ना यांना.
आपण सुद्धा यांना दाखवून देऊयात आपण काय करू शकतो. तर दुसरीकडे सगळ्यांच्याच गप्पा चालू असतात. मिथुन काका म्हणू लागतात, मी काय म्हणतोय, आपण एवढे सगळेजण कोवळ्या उन्हात बसून गप्पा मारतोय, परंतु आपले 2 घोडे गेलेत तरी कुठे. तर आता जीवा आणि पार्थ कुठे गेले कोणाला काहीच कळत नसतं. तर नंदिनी म्हणू लागते, हो ना, कुठे गेले आहेत पार्थ, जीवा नक्की कुठे आहेत. तर आता काव्या म्हणू लागते, अगं नंदिनी ताई, काही नाही ग, तोंड लपवत असतील. तर नंदिनी म्हणते, अगं हो, पण त्यांना बोलवायला नको का. असं म्हणत नंदिनी पार्थ आणि जीवाला आवाज येत म्हणते, आता या ना इथे, काय झालंय, कुठे गेलाय तुम्ही. कोणी तुम्हाला चिडवणार नाही, या तुम्ही इथे. परंतु दोघेही काही येत नसतात आणि म्हणूनच काव्या मोठ्याने आवाज देत म्हणते, ओ देशमुख. परंतु पार्थही काही प्रतिसाद देत नसतो. तर युग मानिनीताईंना म्हणतो, ए आई, मला एक सांग, हे देशमुख बॉयज रडे कधीपासून झाले आहेत ग. तर मानिनीताई म्हणतात, या दोघ आल्यात ना तेव्हापासूनच. तर आता नंदिनी म्हणू लागते, आई. तर शारदाताई म्हणू लागतात, ए आता बस चला, तुम्ही माझ्या जावयांना चिडवू नका हा. तर काव्या म्हणते, आई तू तुझ्या जावयांच्या बाजूने आहेस. तर शारदाताई म्हणतात, बरं मी हे सगळं काही आवरून ठेवते. काव्या आणि नंदिनी म्हणतात, नाही नको, आम्ही आवरून ठेवतो. असं म्हणत काव्या आणि नंदिनी ते सगळं काही आवरून ठेवत असतात. आता मिथुन काका शारदाताईंनी बनवलेल्या प्रत्येक पदार्थांचं कौतुक करत म्हणतात, तुम्ही त्या कचोऱ्या बनवल्यात ना, त्या कचोऱ्या वाटतच नाही, वेगळंच काहीतरी छान वाटतं आहे. आणि ते समोसे बनवले ते समोसे वाटतायत. तर मानिनीताई म्हणतात, परंतु भाऊजी तुम्ही काही खाल्लात की नाही. तर आता मिथुन काका म्हणतात की हो हो, आम्ही खाल्लं आहे. तर दुसरीकडे जीवा आणि पार्थचा वेगळाच प्लॅन चालू असतो. तर आता पार्थ जीवाला विचारतो, मी सांगितलं ते घेऊन आलायस का. अरे मी तुला काय सांगितलं होतं आणि तू हे काय घेऊन आलायस. आता जीवाच्या हातात बर्फाचं ताट असतं. तर जीवा म्हणू लागतो, अरे बडे भैया, अरे जोखमीचं सामान असं दाखवत घेऊन येतात का, मी ते कमरेत लपवून ठेवलं आहे. असं म्हणत आता जीवा त्याने आणलेलं ते साहित्य पार्थला दाखवतो. आता पार्थने जे सांगितलेलं असतं ते जीवा घेऊन आलेला असतो. जीवा पार्थला म्हणतो, हे बघ, जोखमीचं सामान जोखमीच्या ठिकाणी. आता पार्थ खुश होतो आणि म्हणू लागतो, अरे बाबाजी की बुट्टी. तर जीवा म्हणतो, बाबाजी की बुट्टी और देशमुख बॉयज ऑन ड्युटी. आता बघ, असं म्हणत जीवा पुढे म्हणतो, तैयब अली की बेटी, अब देखो क्या होता है. आता जीवा आणि पार्थ काव्य आणि नंदिनीसाठी स्पेशल अशी थंडाई बनवतात. आता जीवा आणि पार्थ त्यांनी बनवलेलं ताक सगळ्यांसाठी घेऊन येतात आणि म्हणू लागतात, घ्या घ्या, ताक घ्या. आता मात्र सर्वजण विचार करू लागतात. आता तिथे नंदिनी आणि काव्य काही दिसत नसतात आणि म्हणूनच जीवा विचारतो, हे काय, नंदिनी आणि काव्य कुठे आहेत. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, आत गेले आहेत दोघीही. तर मिथुन काका विचारतात, हे काय ताक ताक करत आला आहात, फक्त ताकच आहे ना, की भांग वगैरे नाही आहे ना आतमध्ये. आता मात्र जीवा आणि पार्थ थोडे शांत होतात. तर मिथुन काका म्हणतात, नाही नाही, असेल तर मला द्या ना थोडं, म्हणजे मी डान्स वगैरे करायला मोकळा. तर पार्थ म्हणू लागतो, भांग वगैरे सारख्या गोष्टी पिऊ नयेत माणसाने, तब्येतीसाठी चांगल्या नसतात. तर जीवा म्हणतो, हो रे, आम्ही तर या सगळ्यांसाठी ताक बनवलं आहे आणि तेही स्पेशल ताक, पिऊन तर बघा. तर मिथुन काका म्हणू लागतात, भांगेची तान ताकावर, आय डोंट लाईक ताक. असं म्हणत मिथुन काका ताक पिण्यासाठी नकार देतात आणि म्हणू लागतात, मला थोडी तरी भांग पाहिजे. तर जीवा म्हणू लागतो, ऐक ना, आज तुला भांग पाहिजे पण मिळणार नाही, त्यामुळे तुझी भांगेची तहान आहे ना, ती ताकावरच भागव. कारण काय आहे ना, तू भांग पिल्यावर काय करतोस हे आम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. आता मानिनीताई आणि युग हसू लागतात. युग म्हणू लागतो, खरंच आम्हाला मात्र चांगलंच माहीत आहे काका भांग पिल्यावर काय करतो. तर मानिनीताई म्हणू लागतात, नको मिथुन भाऊजी, तुम्ही भांग हा शब्द सुद्धा उच्चारू नका, अजिबात त्याची आठवणही काढू नका. तर मिथुन काका म्हणतात, अहो वहिनी, अहो पिंपळाचं पान पडलं तर तुम्ही सुद्धा पिंपळ पडल्यासारखं करताय का, तुम्ही सुद्धा या लहान मुलांसारखं मला बोलताय का. हे दोघे बोलतातच, मला हे नाही आवडत हो. असं म्हणत मिथुन काका अगदी लाडात येत भांग मागण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जीवा आणि पार्थ काही त्यांना भांग देत नसतात. आता मिथुन काका म्हणू लागतात, तुम्हाला सांगतो धनंजयराव, अहो एवढीशी अशी भांग पिली आणि थोडा कुठे डान्स केला, वेडेपणा केला, तर या मंजूने अख्खा गाव गोळा केला होता. तर नंदिनीचे वडील म्हणू लागतात, पण काय गोंधळ घातलाय हे आम्हाला तरी कळू देत. तर जीवा म्हणतो, ऐकायचंय का तुम्हाला, आत्ता सांगतो म्हणजे तुम्हालाही कळेल. तर मिथुन काका म्हणतात, नाही नाही, नको नको, आत्ता काही सांगू नकोस, मंजूची शपथ आहे, आता काहीच सांगू नको. जीवा म्हणतो, अरे थांब रे काका, सांगू देत तरी. असं म्हणत आता जीवा सांगायला घेतो. तर जीवा म्हणतो, हा आमचा काका गेल्या वर्षी भांग पी पी पिला आणि शाळेपासून कॉलेजपर्यंत सगळ्या गर्लफ्रेंडची नावं आमच्या समोर अक्षरशः ओकला आहे, आम्हाला सगळ्यांची नावं कळाली आहेत. तर मानिनीताई म्हणतात, आणि त्यानंतर मिथुन भाऊजी धावत होते आणि त्यांच्या मागे मंजूताई मारण्यासाठी दोघांचीही पळापळ चालू होती.
मिथून काकांना सर्वजण चिडवू लागतात. नंदिनीचे वडील म्हणू लागतात, काय हे मिथून? तर मिथून काका म्हणतात, नाही नाही, माझं आणि मंजूचं ठरलं होतं की मी रडायचं आणि तिने मारल्यासारखं करायचं. तर पार्थ म्हणतो, हो का रुसूबाई, रुसू नका, आता तुमच्यासाठी ताक आणले, ते पिऊन तरी घ्या. असं म्हणत पार्थ आता सगळ्यांनाच ताकाचा ग्लास देत असतो. तर मानिनीताई म्हणतात, मला नकोय ताक, आताच मी ज्यूस प्यायले ना. तर शारदाताई म्हणतात, घ्या हो, अहो वहिनी माझ्या जावयांनी ताक बनवलं आहे, मग नकार कसा देणार तुम्ही? घ्या घ्या, थोडं तरी पिऊन बघा. तर जीवा म्हणतो, घे घे, काही नाही आहे त्यात. तर मानिनीताई म्हणतात, काही नाही आहे त्यात म्हणजे? तर पार्थ म्हणतो, अगं ते तुला तिखट चालत नाही म्हणून मसाला वगैरे काही टाकलं नाही, घे घे. असं म्हणत आता पार्थ जीवाचं तोंड बंद करतो. आता मानिनीताई विचारतात, नक्की ना? मग हे 2 ग्लास कोणाकडे आहेत? कारण जीवाने नंदिनी आणि काव्याचं ग्लास अगोदरच बाजूला करून ठेवलेलं असतं. आता त्यांना काय सांगावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता ही भांग काव्या आणि वसू आत्या यांनी पिलेली असते. तर आता वसू आत्या सत्य सांगत म्हणतात, 16 डिसेंबरला तर आम्ही तर एक बँडच वाजवला होता, ती मांजर आणि बोका यांचा. आता मात्र काव्या जरी धुंदीत असली तरीसुद्धा वसू आत्या यांचं बोलणं काव्याला कळत असतं. आता काव्याला सत्य कळाल्यानंतर हे सत्य सगळ्यांसमोर येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.